तर नमस्कार मित्रांनो. तर झाली दिवसाची सुरुवात आणि आपला गोट्या भाई मस्त नाश्ता वगैरे करून आणि पोळी पोळी खाल्ली नाही भाई तू अजून. गोट्या पोळी खाल्ली नाही तू. गाईचा पण मुरघास बाकी आहे थोडा, ती पण ती खाऊन घेईन. आणि आजचा विषय असा आहे की आपल्या शेतामध्ये सगळं आता सुरळीत चाललेलं आहे काम. कारण गाय पण आपली मस्त आहे, आपल्याकडे गोट्या भाई पण आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे शेळ्या आणायच्या होत्या आपल्याला, त्या पण आलेल्या आहे. त्यांच्यासाठी हा गोठा बांधायचा होता, ते पण बांधून झालेलं आहे. पण आता याचं जे काम बाकी आहे अजून, तर ते आता आपल्याला पूर्ण करायचं आहे. जे काम बाकी आहे, जे सगळ्यात आधीचं मेन काम आहे, ते म्हणजे आपल्याला ही खिडकी. त्याच्यानंतर आपल्या खोलीला मेन म्हणजे दरवाजाच नाही आहे, तर तो दरवाजा आपल्याला लावून घ्यायचा आहे. आणि आतमध्ये तिथं एक आपल्याला फळी लावून घ्यायची. यांच्याबरोबर तीन, समजा आपल्याला तीन दरवाजाची गरज आहे. एक दरवाजासाठी, एक ती खिडकीसाठी आणि एक त्या छोट्याशा खिडकीसाठी. ती वाळू, ही पण एक वाळू, म्हणजे जी चाळून झालेली आहे त्याच्यातली ती घाण बाकी आहे, तर ही पण वाळू आपल्याला कुठेतरी लावून देण्याची. त्याच्यानंतर आपली खोली रिकामी होईल आणि याला प्लास्टर पण आपल्याला करायचंच आहे. बाकी हे अँगल वगैरेला कलर पण द्यायचं. तर हे झालं आपल्या खोलीचं काम. त्याच्यानंतर आपल्या गोठ्याचं. तर गोठ्याचं पण काम असं बाकी आहे की याला आपण केलं तर सगळं, याला हिरवी नेट पण मारली, पण विषय असा झाला की याला आपण कलरच दिला नाही. तर ते आता गंजू राहिलं. गंजू म्हणजे फक्त आता कलर आलेला आहे त्याला सध्या, पण ह्या उन्हाळ्यात आपल्याला सगळ्यात आधी ते काम करून घ्यायचं. म्हणजे याला कलर द्यायचा. त्याच्यानंतर कसं काय आपली छोटी गाई या जे काम बाकी आहे आपलं, याला सगळ्यात आधी आपल्या अँगलला कलर देणं आहे. बाकी ह्या ज्या सळ्या आहे आपल्या, याचे आपल्याला काम येणार आहे. याच्यासाठी आपल्या शेळ्यांसाठी दावणी करायची आहे आणि आपल्याला इथं लाईट आणायची आहे. इथं रात्री उजाड राहील. तर आता इथं मी जे काम आपण जे म्हणतोय की हे कलर वगैरे हे याच्यासाठी द्यायचं आहे, कारण हे गंजू राहिलं. आपला गेट तुटलेला आहे, हे बा. हा हा गेट तुटलेला आहे इथून. याला वेल्डिंग वगैरे जे बाकी छोटे छोटे कामं राहिलेले आपले, ते कंप्लीट करून. सगळ्यात मोठं एक काम म्हणजे मेन, आता सध्या चालू आहे उन्हाळा. आता फेब्रुवारी नुकताच झालेला आहे, मार्च चालू झालेलं आहे. तर आता इथून पुढे खतरनाक ऊन राहणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथं काहीतरी सुविधा करायची आहे यांच्यासाठी, शेळ्यांसाठी. हा सगळ्यात आता एवढे कामं आपले बाकी दरवाजे, खिडक्या आणि याला कलर, दावण्या. जे वेल्डिंगचं काम आहे आपलं, दावण्या शेळ्यांसाठी बाहेर. आतमध्ये तर त्यांना आपण काही फक्त घासच राहतो संध्याकाळी. आणि जर दावण्या केल्या तर आपण दिवसभर, म्हणजे सकाळीच त्यांना इकडं मुरघास टाकून इकडं सकाळपासूनच मोकळ्या ठेवता येईल आपल्याला. तर त्या दावण्या, त्याच्यानंतर याला कलर, अँगल आणि आतमध्ये पण. आणि वेल्डिंगचं काम झाल्यानंतर इथं आपल्याला फक्त एक सप्पर करायचं साधं, फक्त सावलीसाठी काम येईल. बाकी पावसाळ्यात आपण त्याला परत काढून टाकू. तर एवढं सगळं आपल्याला. पण सगळ्यात आधी काम आहे आपलं इथं सावली करायची आपल्या शेळ्यांसाठी. तर आजचा व्हिडिओ बंद.